नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी मराठवाड्यामध्ये झटपटीत आणि लवकर अशा पद्धतीने हा चविष्ट नाश्ता आपल्याला करून दाखवणार आहे। बघा, अशा पद्धतीने हा चुरमुऱ्याचा सुशिला केलेला आहे। चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू। कढई घेतली, कढईमध्ये मी 4 वाट्या, आपल्या जे दररोज जेवणाच्या वाट्या असतात ना, त्या 4 वाट्या चुरमुरे घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने हे 4 वाट्या काढून घेतल्या आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलं, जेणेकरून हे सगळे मुरमुरे त्याच्यामध्ये भिजतील एवढं पाणी घ्यायचं। अशा पद्धतीने हे सगळं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। बघा, पूर्णपणे हे सगळं ओलं झालं पाहिजे, सगळं ओलं करून घेतलं पाहिजे। मुरमुरे पूर्ण भिजले पाहिजेत। अशा पद्धतीने हे मुरमुरे भिजवून ठेवले आणि आता कढई घेतली, चाळणी घेतली आणि त्या चाळणीमध्ये हे मुरमुरे आपण आता काढून घेऊ, जेणेकरून हे मुरमुरे आपण चाळणीमध्ये काढले तर त्याच्यातलं जे पाणी आहे ते सगळं पाणी निसरून जातं आणि हे मुरमुरे मोकळे सुटसुटीत होतात। अशा पद्धतीने हे सगळे मुरमुरे ह्या चाळणीमध्ये काढून घ्यायचे। बघा, हे सगळे मुरमुरे मी काढून घेतलेले आहेत त्या चाळणीमध्ये, आता बाजूला ठेवून देऊ। अशा पद्धतीने हे सगळं इन्ग्रेडियंट गोळा करून ठेवलेलं आहे। बघा, आता गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून मी तेल, कढईमध्ये 1 चमचा तेल ओतलं आणि त्याच्यामध्ये हे शेंगदाणे घालून भाजून घेत आहे। कारण आपण ज्यावेळेस चुरमुऱ्याचा सुशिला करतो त्यावेळेस आपण जर हे शेंगदाणे आणि हे जे दाळवे आहे हे थोडं तेल टाकून भाजून घेतलं ना, भाजून घेतल्यानंतर आपण ज्या त्याच्यामध्ये चुरमुऱ्यामध्ये त्या सुशिलामध्ये टाकलं तर त्या सुशिल्याची चव अगदी एमी लागते, व्यवस्थितरित्या आपल्याला चविष्ट लागतं। कढईमध्ये मी 2 चमचे तेल ओतून घेतलं, 2 ते 3 चमचे। आता तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मी मोहरी टाकून घेतली। मोहरी पण आता तडतड होते। आता मी त्याच्यामध्ये हे जिरे टाकून घेतले, जिरे पण व्यवस्थितरित्या तडतडलेले आहेत। आता त्याच्यामध्ये हे लसूण टाकून घेतला, लसूण पण थोडा फ्राय झाला। आता आपण त्याला थोडंसं ह्या चमच्यानं हलवून घेऊ, उंतण्यानं हलवून घेऊ। आता लसूण पण थोडा शिजलेला आहे। आता याच्यामध्ये मी हे कांदा टाकून घेतलेला आहे। अशा पद्धतीने हे कांदा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा। कांदा पण व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायचा। जवळपास 80% भाजेला असे इथपर्यंत हा कांदा आपण फ्राय करून घ्यायचा। 70 ते 80% भाजून घ्यायचा, पूर्ण भाजायचा नाही। अशा पद्धतीने हा कांदा भाजून घेतलेला आहे। बघा, आता त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतला, 10 ते 12 पानं कढीपत्त्याचे मी टाकून घेतलेलं आहे। त्याला थोडं हलवून घेऊ। अशा पद्धतीने हे हलवून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची। अशा पद्धतीने ही हळद टाकलेली आहे। त्याचबरोबर मी आता त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे इथं मी, कारण या हिरवी मिरची टाकलेली नाही या सुशिल्यामध्ये, मी लाल तिखट टाकलेलं आहे। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं। मिक्स झालेला आहे, कांदा पण व्यवस्थित तळलेला आहे। ह्या स्टेजपर्यंत कांदा तळून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे पण जे भिजवून ठेवलेले जे मुरमुरे आहेत ते घालून घ्यायचे। बघा किती मोकळे सुटसुटीत झालेले आहेत ते। अशा पद्धतीने हे मुरमुरे आपण याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत। आपण आता हे थोडं हलवून घेऊ, हे सगळं साहित्य एकत्रित करून घेऊ, मिक्स करून घेऊ। बघा, कलर तर किती छान आलेला आहे। अशा पद्धतीने हे हलवून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घेतलं। मीठ टाकून घेतल्यानंतर मग आता थोडंसं मिक्स करून घेऊ। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। मिक्स झालेलं आहे आता व्यवस्थितरित्या। बघा,
सगळं मिक्स करून घेतलं. अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं. पूर्णपणे हे सगळं मिक्स झालेलं आहे आता आणि त्याच्यामध्ये हे साखर टाकून घ्यायची. साखर टाकून घेतली आणि त्याच्यामध्ये हे लिंबाचा रस थोडा मिक्स करून घ्यायचा. लिंबू आणि साखर टाकल्यामुळं ह्या सुशिल्याची टेस्टच वेगळीच लागते, खरंच छान लागते. आणि आता हे आपण चमच्याभर तेलामध्ये हे जे शेंगदाणे आणि डाळवे भाजून घेतले होते हे आपण ह्याच्यावर सर्व करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीनं हे आपले सुशिला अगदी रेडी झालेला आहे. त्याच्यावर मी कोथिंबीर सर्व करून घेते. आता चला आपण थोडं सर्व करून घेऊ. अशा पद्धतीने हे सगळं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडा वरी पापड पण टाकून घेतला, थोडे शेंगदाणे पण टाकले, थोडे डाळवे पण टाकले आणि एक लिंबूची फोड पण ठेवून दिलेली आहे. अशा पद्धतीनं बघा हे सगळं करून घेतलेलं आहे. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. माझा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब पण करा. आणि आता मी दह्याच्या वर थोडं मिऱ्याची पूड टाकलेले आहे. थँक्स फॉर वॉचिंग.